नाही 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 नाही, मी तुझं काही ऐकणारच नाहीये. या वेळेला ना मी हट्ट करणार आहे. मी तुला इतक्या लवकर जाऊच देणार नाहीये. तुला काही दिवस इथे थांबावंच लागेल. काय मम्मा, तू पण लहान मुलांसारखी वागतेस. म्हणजे काय, मुली मोठ्या झाल्या की त्याच आयांसारख्या वागायला लागतात ना. मग आयांना लहान व्हावंच लागतं. मी तुला जाऊ देणार नाही. ओके, पण एका अटीवर. तू मला घरातली सगळी कामं शिकवायचीस. लाईक कुकिंग, क्लिनिंग, भांडी घासणे, भाजी आणणे, एक्सेट्रा एक्सेट्रा. तरच मी थांबे. देऊ, अगं तू साधा कॉफीचा कप विसळून नाही ठेवलास कधी. तुला हे सगळं शिकायचंय का? कारण त्यामुळेच तर नवरे इम्प्रेस होतात ना. मला आता लक्षात आलंय, त्या मंजू सारखं मलाही वाईफ मटेरियल बनायला पाहिजे. मग मी शौनकला आवडेल. आणि त्यासाठी तिला जे काही येतं ते सगळं मला शिकायला हवं. म्हणजे मी तिला उत्तर देऊ शकते. बघच मम्मा, मी कशी शौनकला परत मिळवते ते. गुड मॉर्निंग. काय घेणार, चहा कॉफी? चहा चालेल. मी करू का? नाही, बस तू बस. आज मी करतो चहा. त्याने संत्याला चहा करायला सांगितलं की तो चहाची खीर करून ठेवतो. आणि आज तो गायब आहे, तो मीच करीन. त्याने आता आपण कामाला सुरुवात करूया. चहा होतच राहील. तुझा नवरा काय करतो ग? आपण कामाला सुरुवात करणार होतो ना. ते रिसर्चर आहे. सोशियोलॉजी मध्ये PhD केली आहे त्यांनी. लव्ह मॅरेज का? का म्हणजे असंच विचारलं. बंदी आहे का विचारायला? हे बघा, मी तुम्हाला आधीच क्लिअर केलं, मी तुमच्या केसचा विषय नाही. ज्यांची केस तुम्ही लढताय त्यांच्या आयुष्याबद्दल बोलूया. ओके, तुला तुझं प्रायव्हेट लाईफ लोकांची डिस्कस करायला आवडत नाही, राईट? नाही, लेट मी जस्ट सी. तुझ्या आयुष्यात काहीतरी सिक्रेट्स आहेत जी लोकांना कळू नये असं तुला वाटतं, बरोबर? एनिवे, आपण भरकटतोय. तर मी आता फास्ट काय काय बोलीन त्या नोट्स पटकन लिहून घे. काढ पटकन लिहून घे. आणि मी ज्या स्पीडने बोलीन त्या स्पीडने लिहून घे. ओके? आता असं आहे की मी 3 केसेसवर एकत्र काम करतोय. लिहून घे ना पटपट. त्यातले एक केस आता खूप कॉम्प्लिकेट झाली. मिसेस प्रधान नावाच्या एक बाई आहेत. त्या एका खूप मोठ्या कॉर्पोरेट कंपनीमध्ये काम करतात. त्यांनी त्यांच्या सेल्स मॅनेजरवर ऑफिस हॅरॅसमेंटची केस टाकलेली आहे. तो तिला घाणघाण मेसेजेस पाठवतो असा तिचा दावा आहे. आता गंमत अशी आहे की आजच्या काळात त्या बाईंच्याच बाजूने निकाल लागणार हे मात्र निश्चित आहे. पण पहिला ट्विस्ट आता इथे. त्या माणसाचं असं म्हणणं आहे की त्याच कंपनीमधले जे HR हेड आहेत ते आहेत त्याचे सासरे. आणि त्या सासऱ्यांचं आणि मिसेस प्रधानांचं खरं तर अफेअर चाललंय, जे या माणसाला कळलंय. म्हणून या दोघांनी प्लॅन केला की यांना आपण या केसमध्ये अडकवूया, फसवूया आणि नोकरीवरनं काढून टाकूया. आता हा मिस्टर आचार्य, हा जो माणूस आहे ज्याच्यावर त्या बाईंनी केस केली, तो आहे आपला क्लायंट. आता तू म्हणशील की या माणसाची एवढी वीक असलेली केस मी का घेतली? त्याचं कारण असं आहे की ती बाई ज्या हुद्द्यावर काम करते म्हणजे रिसेप्शनिस्टच्या, तर तिला एवढा पगारही नाहीये. ती ऑब्व्हियसली चांगला लॉयर अपॉइंट करू शकणार नाही. आणि इन दॅट केस आपणच जिंकणार. स्मार्ट ना? एक मिनिट, तुम्ही याची शहानिशा केली का की तुमच्या क्लायंटने खरंच त्यांना मेसेजेस पाठवले होते की नाही? बुद्धी वापरा रे, बुद्धी वापरा. त्याने काय फरक पडणार आहे मंजिरी? मला काय प्रूव्ह करायचंय? तू मला सांग, मला काय प्रूव्ह करायचंय? की त्यांनी हे केलेलं नाही, विषय संपला. म्हणजे खरा गुन्हेगार कोण आहे हे जाणून घ्यायची गरज नाही वाटत तुम्हाला? उद्या जर शक्क लढवून तुम्ही केस जिंकलात आणि मग तुम्हाला कळलं की त्या बाई सांगत होत्या ते खरं होतं, तुमच्यामुळे त्यांची नोकरी गेली, त्यांची बदनामी झाली, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं तर? आणि हे सगळं का?
कारण त्यांना तुमच्यासारखा महागडा वकील परवडत नाही म्हणून? अरे आता तिला मी परवडत नाही, त्याला मी काय करणार? तिने जर मला अपॉइंट केलं असतं तर मी तिच्या बाजूने लढलो असतो. ऍज सिम्पल ॲज दॅट. आता आपल्याला एवढंच प्रूव्ह करायचंय की तिचं आणि त्या सासऱ्याचं अफेअर आहे. आय एम क्लिअर? आणि मी इतका वेळ बोलते तर तू लिहून का नाही घेतलेस? प्लीज नोट डाऊन कर. मला मला बरं वाटत नाहीये. मी निघू? काय एकदम काय झालं? ओ, तुझी नवरा तुझी वाट बघतोय का? एक मिनिट थांब. एक मिनिट थांब. माझ्या लक्षात आलंय, तुझ्या नवऱ्याने सोशियोलॉजीत PhD केलंय आणि तू आत्ता 12वीची परीक्षा दिलीस. जस्ट हे असं कसं कपल तुमचं? एवढा फरक कसा काय तुमच्यात? का नाही असू शकत? तुम्हाला वाटतं तेच बरोबर असतं का? नाही, थांब एक मिनिट थांब. तुझं मला सिक्रेट कळलंय. तुमच्यातला हा जो फरक आहे ना, ही जी दरी आहे तेच सिक्रेट आहे. Am I right? हो, माझी काहीच हरकत नाहीये. हे बघा, तुम्ही एक लक्षात घ्या, चेअरपर्सन म्हणून ह्या इव्हेंटला माझा 100% सपोर्ट आहे. ओके, फक्त अट एकच आहे, ती लक्षात ठेवा की सगळा इव्हेंट आपल्या स्टँडर्डनी व्हायला पाहिजे. मग काय करताय तुम्ही? हा, बोला. हो. मग देवी आणि कुठे आहे? बरोबर. अगं थांब जरा, मी फोनवर बोलते. हा, हो, बोला. नाही, तो प्रोग्राम 5 स्टार मध्येच झाला पाहिजे. आपले फॉरेन डिग्निटरीज पण असतील ना. किती शांतता आहे आज आपल्या घरात, काही हॅपनिंगच नाहीये. मॉम, देव्यानी गेलीये कुठे नक्की? अगं ती गेली तिच्या आईकडे. तू थांब जरा. हा, काय म्हणताय तुम्ही? मी स्पीच देऊ का? हो, मला चालेल, मला आवडेलच. आपल्या संस्थेबद्दल बोलायला मला नेहमीच आवडतं. देव्यानी कायमची खरी केलीये का? OMG! मी तुम्हाला जरा थोड्या वेळाने फोन करू का? हा, ओके. अगं काय मोनिका, तुला कळत नाहीये का मी फोनवर बोलतेय ते? हे बघ, देवयानी तिच्या आईकडे गेली आहे. तिच्या आईला बरं नाहीये. तिच्या आईला बरं वाटलं की ती पुन्हा घरी येणार आहे. कळलं का? अजून काही प्रश्न आहेत? मॉम, आता मंजू पण गेली तर किती शांतता होईल ना आपल्या घरात, नाही? अशी कशी होईल शांतता? तू तर आहेस ना घरात. म्हणजे आता तूच कुठे गेलीस तर? तुम्हाला मी कुठे बाहेर जायला हवंय का? मुद्दा म्हणून टोमणे मारताय ना मला? अगं थोडासा सेन्स ऑफ ह्युमर वापर. मॉम, मला काय वाटतं, आज आपण काहीतरी मस्त बाहेरून खायला ऑर्डर करायचं का? मोनिका, तू रोजच ऑर्डर करून मागवतेस आणि रोजच बाहेरचं जेवतेस. ते काय माहिती नाही आहे का मला? नाही, म्हणजे तसं नाही, पण आज आपण सगळे एकत्र मिळून बाहेरून ऑर्डर करूयात. हा, म्हणजे कसं छोटीशी पार्टी पण होईल आणि मजा पण येईल. तुम्ही मला सांगा, तुम्हाला काय आवडतं? काय ऑर्डर करूयात आपण आज? आता इतके वर्ष इथे राहतेस मोनिका, सांग बरं मला काय आवडतं? आता मला काय माहिती कोणाला काय आवडतं? इथे मलाच माहित नाही मला काय काय आवडतं ते. आता ही मंजू इतकी वर्ष, इतके दिवस या घरात आहेस ना, तू सांग बरं मॉमना काय आवडतं खायला? माहितीये का तुला तरी? हा, सांगता येतंय? बाहेरून रेस्टॉरंट मधनं काही ऑर्डर करायचं असेल तर मॉमना सिझलर्स खूप आवडतात.
हा, पण जर घरी ऑर्डर करायचं असेल तर त्यांना थाई फूड आवडतं. थाई ग्रीन करी विथ राईस. आणि ते त्यांचं फेवरेट हॉटेल आहे ना कॅम्प मधलं, तिथूनच ऑर्डर केलेलं आवडतं त्यांना. हा, आणि घरगुती जेवणाबद्दल म्हणायचं तर भरलेली भेंडी आणि तूप लावलेले गरम गरम फुलके आणि अर्थातच आमरस. व्हॉट एव्हर. मॉम, मी करते थाई फूड ऑर्डर. नाही, नको नको. घरातलं एवढं हायजेनिक फूड तयार असताना कशाला बाहेरचं मागवायचं. आणि तूही बाहेरनं मागवू नकोस, घरचंच जेवूया आज आपण. मॉम, मंजू थांब. मी तुम्हा सगळ्यांना हे सांगायला बोलवलंय की आजपासून तुमची सुट्टी. मी तुम्हाला नोकरीवरून काढून टाकलंय, सो जा इकडनं. देव अगं काय आहे, स्टाफला काढून टाकलंस तर घरातली कामं कोण करणार? मी करणार आहे. आजपासून घरातली सगळी कामं मी करणार आहे मम्मा. काय? पण का? कारण खूप विचार केल्यानंतर मला हे कळलंय की मंजूकडे असं काय आहे जे माझ्याकडे नाहीये. हेच, तिला घरातली सगळी कामं करता येतात. छोटी नोकरच होती ना ती, म्हणून तू आता नोकरांसारखी धुळीवांडी करणार आहेस? हो, मीही तेच करणार आहे. बिकॉज आय डोंट हॅव एनी अदर ऑप्शन. मला काहीही करून शौनकला परत मिळवायचं. दॅट्स इट. देव अगं, मंजू एका खोलीत राहते म्हणून ही सगळी कामं करू शकते. तू कशी आपल्या एवढ्या मोठ्या घराची साफसफाई करणार आहेस? आणि स्वयंपाकाचं काय? मम्मा प्लीज, तू माझ्याशी आत्ता वाद घालू नकोस. माझा डिसिजन झालाय. तू यांना जायला सांग. अगं, असं अचानक जायला कसं सांगणार? आपल्यावर डिपेंडंट आहेत ते. अशी अचानक दुसरी नोकरी मिळेल का त्यांना? दॅट्स नॉट माय प्रॉब्लेम. शेवटी हेही नोकरच आहेत ना. And I just hate them all. तू जायला सांगतात ना. डोंट वरी, तुम्हाला तुमचा पगार देईन मी. इनफॅक्ट 3 महिन्यांचा ऍडव्हान्स पगार देते. तुम्ही असं समजा की तुम्ही सुट्टीवर चाललायत आणि वेळ आली की बोलवीनच परत. होपफुली लवकरच. कुठे गेली होतीस? कामावर. अरे वा, इतक्यात नोकरी मिळाली तुला? आता तुझ्या या गोड गोड बोलण्याने तू चांगलेच अडकवतेस समोरच्याला, माहितीये मला. आणि तुमचं ते गरिबीचं ट्रम्प कार्ड ते आहेच जिथे तिथे वापरायला, नाही का? मग त्यांनी मिळतात कुठे घरकामाची, कुठे स्वयंपाकाची कामं. कसं आहे बघ ना, तसं म्हणलं तर तू लग्न केलंयस देशमुखांच्या मुलाशी, पण ही असली कामं करावी लागतात तुला. अर्थात याचं तुला काहीच वाटत नसेल, आमची बाहेर शिकू होत असेल. कुठे करतेस नोकरी? एका वकिलाकडे सेक्रेटरी म्हणून कामाला लागले. क्लॅरिकल जॉब आहे. अरे वा. नाही म्हणजे फक्त 12वी झाली आहेस तरी सुद्धा वकिलाच्या ऑफिसमध्ये जॉब मिळालाय तुला? यथातिथाच दिसतोय तो वकील. तुला एक सांगते मंजू, जिथे जातेस ना कामाला तिथे आमचं नाव सांगू नकोस. नाही बोलणार. एक मिनिट, होळी आली आहे का लक्षात? दरवर्षी तुझी आई पुरणाच्या पोळ्या करून पाठवायची.
आता यावर्षी अशी काही अपेक्षा ठेवणं जरा चूकच ठरेल. तुलाही आवडतात ना पुरणपोळ्या? शौनकला तर इतक्या आवडतात ना पोळ्या. 1-2 वर्षांपूर्वी 12-15 पोळ्या एका दमात खाल्ल्या दुधाबरोबर, आणि मग जो झोपला तो दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत उठलाच नाही. तुला का मी हे सांगते कोण जाणे? कारण शौनक आणि मी बस बस, 2 शब्द काय गोड बोलले लगेच गळ्यात पडू नकोस. मॉम, काय? देऊ, काय करतेस? असाच मारतात ना झाडू? शी, किती सोपं आहे. हे नोकर लोक ना उगाच मास करतात. त्यांना असं वाटतं की आपल्यालाच त्यांची गरज आहे. फूल्स. एनिवे, ह्या साईडचं झाडून झालंय, त्या साईडचं उद्या झाडते. ओके. कशाला व्हायचंय तुला त्या मंजू सारखं? तिला तुझी सर येणार आहे का? हे बघ देव, तू तुझा पॉइंट प्रूव्ह केलायस. मला कळून चुकलंय की वेळ आलीच तर तू झाडू सुद्धा मारू शकतेस. मग बोलवायचं आपण सर्वंट्सना परत. मम्मा, हे सगळं मी तुझ्यासाठी नाही, शौनकसाठी करते. नाही, पण तुझा माझ्यावर विश्वासच नाहीये ना. तुला असंच वाटतंय ना की मला जमणारच नाही. देऊ, देऊ, वेट, आय शो यू. देऊ, देऊ. डबा संपवलेस का नाही? हो. चहा घे. तुम्हाला नाही, मला नको, तू घे. दमली असेल ना? नाही, फार नाही, पण शौनक, मला ही नोकरी नाही करायची. काय झालं? त्याने काही तुला? नाही नाही, तसं काही नाही, पण मला अशा माणसाकडे नोकरी नाही करायची ज्याच्यासाठी सत्य महत्वाचं नाही. त्याच्यासाठी फक्त केस जिंकणं एवढंच महत्वाचं. मग त्याचा आशय चुकीचा असताना तरी त्याचे केस जिंकवून देतो. म्हणजे एक प्रकारे जे निर्दोष आहेत त्यांच्यावर अन्यायच करतो ना. अशा वकिलाकडे नोकरी करून मला त्याच्यासारखं नाही बनायचंय. हरकत नाही. तुला नोकरी करावीशी वाटत नसेल तर नको करू. पण एक सांगू, वकील म्हणून क्लायंटवर विश्वास ठेवणं हे चुकीचं असतं का? अगं, आपल्या संविधानाने गुन्हेगाराला त्याची बाजू मांडण्याचा, वकील नेमण्याचा अधिकार दिलेला आहे, बरोबर? आणि प्रत्येक पकडला गेलेला माणूस हा गुन्हेगारच असतो असं नाही ना. जसं देशमुखांच्या घरात ते नोकरांना जसं शिक्षा देतात ना, त्यांची बाजू सुद्धा ऐकून घेत नाहीत. ते अन्याय आणि शिक्षा यांच्यातला फरकच कळत नाही त्यांना. जोपर्यंत तू त्यांना पटवून दिला नाहीस ना, तोपर्यंत. मग तू चुकीचे ठरतेस का? नाही ना.
मग गुन्हेगारांच्या बाजूने लढणारे वकील वाईट असतात असं नाही ना? ते त्यांचं काम चोखच करणार ना. मग तुम्ही असे समजवायला लागले ना, हे सगळं पटायला लागतं बघा. पण तो माणूस माझ्या डोक्याचा खूप आगाऊ आहे होतो. आगाऊ तुझ्यापेक्षाही जास्त. पण मंजिरी, मला वाटतं की तू ही नोकरी घ्यावीस. पगार जास्त आहे म्हणून नाही म्हणते मी, पण या नोकरीमुळे तुला वकिली चांगली शिकता येईल. सगळ्या बाजूनी विचार कर ना. जर तू दुसरीकडे नोकरीला गेलीस तर ती चांगली असेलच हे कशावर? याच्यापेक्षा फालतू असली तर? म्हणजे मी मोलकर्णीकडे काम करेन अशी भीती वाटते का तुम्हाला? अजिबात नाही. काम हे काम असतं, ते फक्त तुला आवडावं एवढंच म्हणणं आहे माझं. पण मला तो माणूस नाही आवडला. सारखे तुमच्याबद्दल घरच्यांबद्दल प्रश्न विचारत असतो. माझ्या पर्सनल गोष्टींमध्ये पडायचं काय काम आहे त्याला? धोक्यात जातो तो माझ्या. ठीक आहे, नको करूस मग काम. दुसरं काहीतरी मिळेल तुला. जिजींना चहा द्यायचा राहिला, मी आलेच. आलेच ना शोनू? अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.